नमस्कार, आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल। या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे। आज जवळजवळ 2 दिवस झालं इथं 10-12 टँकर पाण्याचे जे पुरंदरच्या दुष्काळी भागात पाणी पुरवठा केला जातो अशा ठिकाणी टँकर जात असताना आज नंदन डेअरीच्या शेजारील विहिरीतून हे पाणी भरत होते। पण कालपासून कॅनलला पाणी नसल्यामुळे इथं अशी परिस्थिती निर्माण झाली की 2 दिवस झालं टँकर इथं उभा आहेत आणि प्रत्येक गाव हे तहानेनं आसुसलेलं असताना गुरांना पाणी नाही आणि अशा परिस्थितीत 2 दिवस जर पुरंदर तालुक्यातील दुष्काळी भागात पाणी जात नसेल तर तिथल्या ग्रामस्थांनी किंवा शासनाचा पहिला नियम काय आहे की बाबा पहिलं पिण्याचं पाणी आणि जनावरांचं पाणी हे मिळालं पाहिजे। असं असताना आज 2 दिवस झालं टँकर उभे आहेत तर ज्या गावात हे पाण्याचे टँकर जातात तिथल्या गावकऱ्यांनी काय करावं आणि कुणाकडे याचना करावी हा सवाल मराठी रोकटोकतर्फे आम्ही विचारत आहोत। धन्यवाद। शासनाचा गलतान कारभार। आज पाटबंधारे खात्याने नदीला पाणी सोडलेलं आहे आणि हे टँकर जे दिसतात हे 3 दिवसापासून इथंच उभे आहेत आणि कावरिंगद्वारे नदीला पाणी सोडलेलं आहे आणि इथं लोकांना पियाला पाणी नाही आहे। अशी वाईट परिस्थिती आज पुरंदर तालुक्यात आहे। पुरंदर तालुक्यातच निरेजवळचा पिंपरी खुर्दमधला कॅनेल आहे, त्या कॅनेलचं पाणी नदीला सोडलेलं आहे आणि टँकरला पाणी लोकांना पियाला नाही। हे टँकर 3 दिवसापासून इथंच उभे आहेत का तर पाणी नाही म्हणून। अशी वाईट परिस्थिती आज पुरंदर तालुक्याची आहे। ह्या प्रशासनाची वाईट परिस्थिती आहे, प्रशासन वाईट आहे असं मी म्हणतो। याच्यावर प्रशासनाने पूर्णपणे त्वरित दखल घ्यावी अशी इथल्या शेतकऱ्यांची व इथल्या ग्रामस्थांची गावकऱ्यांची विनंती आहे। काय झालं आहे 2-3 दिवसातून आपलं टँकर पाठीमागं उभे आहेत। सगळे ड्रायव्हर लोकांची हालत आहे। पहिली गोष्ट ड्रायव्हर लोकांना पगार नका मिळू द्या, पैसे नका मिळू द्या, पण लोकांना प्यायचं पाणी मिळलं पाहिजे ना। लोकांना जे पाणी मिळत नाही ते नदीला मिळालं पाहिजे, नदीला सोडलं जातं या आणि जे प्यायचं पाणी गैरसोय करून शासन नक्की काय साध्य करतं ते सांगता येत नाही। शासनाकडून हे सगळं झालं पाहिजे ना। जे लोकांना कमीत कमी प्यायची पाणी सोय झाली पाहिजे, बाकीचं शेतीला पाणी नका मिळू द्या, पण जे वाड्या वस्त्याने पाणी नाही आज एक हांड्यासाठी लोक कुठे फिरत आहेत ते लोकांना माहिती आहे। एवढा त्रास आहे लोकांना इथं आणि नदीला पाणी न सोडता कॅनलला पाणी सोडून लोकांची सोय करावी एवढी शासनाला विनंती करतोय मी गावकरी सर्वांनी विनंती आहे। तर कॅनलला पाणी सोडून टँकर भरून वाड्या वस्त्यांना पाणी मिळालं पाहिजे। पण तेच पाणी मोकळं नदीला न जाता त्याचं काहीच वेस्टेज जाते ना ते। माझं नाव सचिन विलास मोरे, मी सामाजिक कार्यकर्ता नेरा शिवतक्रार गावचा रहिवासी आहे। आज आपण इथं पाहिला असता की आज 2-3 दिवस झाले बिचारे टँकर उभा आहेत आणि त्यांना कुठलाही प्रकारचा होल्ड दिला जात नाही गव्हर्नमेंटकडून, ना त्यांना जादा चार्ज दिला जातो। अक्षरशः त्यांना जेवणाचा खर्चही सरकार इथं देत नाही आहे। ज्यावेळेस त्यांचा टँकर भरतो त्यावेळेस ती ट्रिप लागते आणि त्याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो। अनेकांची तहान भागवतात, दुष्काळजन्य स्थितीत जातात हे ड्रायव्हर लोक। तिथल्या लोकांना पाणी देण्याचं काम सातत्याने किती भर उन्हाळा असो काय असो ते करत असतात, परंतु आज त्यांची व्यथा कोण मांडणार असा सवाल मोठा उभा राहिलेला आहे इथं। आणि त्या माध्यमातून आज नेरा डावा कॅनल जो आहे त्या कॅनलच्या माध्यमातून कसे तरी ते टँकर भरत होते, परंतु प्रशासनाने जे चुकीचं धोरण आजमावलं आहे की आज वरती पिंपऱ्याच्या वरती साहेबांनी मला दाखवले की 3 कावरिंग आहेत आणि ते 3ही कावरिंग अक्षरशः सोडून दिल्यामुळे ह्या भागात नेरेच्या पिंपरे भागात पाणी पोचेना आणि न पोचल्यामुळे यांचे टँकर भरल्या जाईनात आणि न भरल्यामुळे हे बिचारे 3 दिवस झाले ते उभा आहेत। आणि सरकारने किंवा तहसीलदारांनी या बातमीची नोंद घेऊन त्वरित लवकरात लवकर कावरिंग बंद करून यांचे पुरवठात टँकर चालू करावे, जेणेकरून पिण्याचे पाणी गुरांना पाणी मिळावे। तिकडं नदीमध्ये पाणी सोडून नक्की काय साधणार आहात आणि ते कशासाठी सोडलेलं आहे पाणी याचाही जाब सरकारला आम्ही विचारतो की नेमकं धोरण काय आहे त्या नदीत पाणी सोडण्याच्या मागचं आणि लवकरात लवकर कॅनलचं कावरिंग बंद करून हा इथं चालू करावा, अन्यथा आम्हाला उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल। धन्यवाद। इथं भरत होतो पण आता पाणी गणेश सोनवणे, मी ट्रक ड्रायव्हर आहे आणि आम्ही 3 दिवस झाले इथं पाणी भरत होतो पण इथलं पाणी बंद झालं आहे। 3 दिवसापासून इथं पाण्याचा थेंब पण नाही, कॅनलला येत नाही पाणी
आम्ही इथं पाण्यासाठी थांबून आहे. आम्हाला खेपा झाल्या तरच पैसे मिळतात. तर आमच्या जेवणाची जी काय सोय नाही, चहा पाण्याची सोय नाही. आम्ही एका जाग्यावर उभा आहे 3 दिवसापासून. नमस्ते. ते काहीतरी दखल घ्यावी. माझे नाव उत्तम कृष्णा सोपटे, माजी सरपंच पिंपरे खुर्द. आम्ही पिंपरेकरांनी या टँकर भरण्यासाठी दूध डेअरी नंदन येथे पाण्याची सोय केली होती, पण कॅनेलच्या 8 मोठ्यामुळे हे पाणी नदीत सोडले जाते. ह्यांना 2-2 दिवस झाले पाणी पुरंदरवासियांना पिण्याचं पाणी मिळेना. तरी लोक भयंकर ओरडत आहेत. पाणी गुरांनाही पाणी मिळत नाही, जनावरांना पाणी नाही, माणसांना पाणी नाही. शासनाने यात त्वरित दखल घ्यावी आणि नदीला पाणी सोडण्याची त्वरित बंद करून कॅनेलला पाणी सोडण्यात यावे ही विनंती.